नमस्कार, मेरे ये आर दोस्तों, ऑलराउंडर के इस यूट्यूब चैनल में आपका स्वागत है। ए आर लखन यूट्यूब चैनल में आपका स्वागत है। ये है हमारे फ्रेंड जो कि वेटरनरी डॉक्टर है, प्रैक्टिस करते हैं लिम्बाड़े पे। ये आ गया है हमारे गांव की तरफ। मेरा नाम है मोहन कंठारे। हम आ गए अभी जिंतूर तालुके में कौठा बदनापूर गांव में। मराठी बोला, मराठी मराठी बोल हं? आपले महाराष्ट्रातले बोला बोला बोला. आता आता कट करा. नाही, नाही, बोला. हाताला झालं. तुम्ही हिंदी बोलले हा. तुम्ही हिंदी बोलले म्हणून मला ते बोलायला लागलं. नाही हो, या लोकांना जो समजा आपले महाराष्ट्रातले लोक ते मराठी बोला. नाही नाही मराठी घ्या मराठी ते कट करा. बरोबर, चला अगोदर हा. कट कट नंतर. तर मग इथं आलेले इथे लिंबाचे डॉक्टर आहेत माझे मित्र. आम्ही परभणीला MPCचे क्लास सोबत केले. त्याच्यानंतर परभणीला कोणत्या हॉस्पिटलला प्रॅक्टिस केली परभणी? पशुवैद्यकीय श्रेणी 1 ला. हां, पशुवैद्यकीय श्रेणी 1 जे की परभणीला हेडक्वार्टरच्या पुढे आहे. हा तिथं आम्ही प्रॅक्टिस केली. आमचे जिगरी दोस्त आहेत आलेले आहेत. ते आलेले आहेत कौठा बदनापूर, एक तर छोटंसं खेडं, ज्या खेड्याच्या पुढं गावच नाही असं इथं आलेले आहेत. खूप आमच्या अतिशय खूप दुर्मिळ भागात असलेलं गाव आहे. हे एलदरी धरणाच्या जवळ नियत क्षेत्रामध्ये असलेलं गाव आहे. कौठा बदनापूर हे गाव असं आहे की निसर्ग सौंदर्यानं खूप नटलेलं गाव आहे. आणि याची वास्तविकता जर बघितली तर चारी बाजूने याला एलदरी धरणाचा पाण्याचा भूभाग व्यापलेला आहे. भूभागानं पूर्ण जे गाव आहे समजा ते पूर्ण भूभागानं पाण्याच्या व्यापलेलं आहे समजा. तर एकंदरीत गावाचं वास्तविकता जर बघितली तर गावात जास्त काही लोकसंख्या नाहीये. गाव खूप छोटंसं आहे. सुमारे समजा अंदाजे समजा 600 ते 700 लोकसंख्या असेल एक गावाची समजा एकंदरीत. हा तेवढीच. हा, आणि एकंदरीत. आमची ग्रुप ग्रामपंचायती साहेब. हा बरं. तर या गावाला 2 ग्रुप ग्रामपंचायतच्या अंडर खाली एक गाव आहे समजा. एकंदरीत चौधरणी गाव एक आहे आणि कौठा बदनापूर एक गाव आहे. या दोन्ही गावाच्या अंडर खाली एक ग्रामपंचायत आहे समजा. तर हे गाव एवढं निसर्ग सौंदर्याने लटलेलं आहे. आणि इथं असं आल्याच्या नंतर एकंदरीत आपल्याला असं वाटतं की आपण एकंदरीत कोकणाच्या भूभागात रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आलेलं सारखं असं वाटतं. म्हणजे समजा. तुम्ही याच्या आधी रत्नागिरी जिल्ह्यात गेले होते का? हा गेलेलो आहे ना. हा, मग तर त्याच्यात त्यामुळे नाही मी याच्यात साम्य. वास्तविकता या गावाची वास्तविकता एकंदरीत समजा रत्नागिरीतल्या सावंतवाडी वगैरे झालं समजा अशा गावाशी समजा एकंदरीत त्याचा जुळलेली. जुळलेलं सारखं हा. हे करायला समजा. बरं, आता आपल्याला आता सध्या थंड आहे, गारवा आहे, नाही तर आपण पोहलो असतो थोडं. हो हो मागच्या वेळेस तुम्ही आलते तर आपण मस्त खूप स्विमिंग केली होती का पोहण्याचा नाही? खूप पोहण्याचा वगैरे आनंद लुटला या गावात आल्याच्या नंतर मागच्या वेळेस. कारण एकंदरीत त्यावेळेस कसा उन्हाळा होता. आता खूप वातावरण थंडीच आहे. थंडीचं वातावरण असल्यामुळे कसं आहे आपण आता सध्या एकंदरीत पोहू शकत नाही. पण हा निसर्ग जर बघितला ना तुम्ही, हा व्ह्यू बघा, वा 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 वा. खूप छान असा एक व्ह्यू आहे. बॉस बॉस. आणि एकंदरीत इथं आल्याच्या नंतर एवढं मन प्रसन्न होतंय असं एकंदरीत आपल्याला कुठेतरी आपण सायलेंट स्पॉटला आल्यासारखं असं वाटतं समजा आपल्याला. म्हणजे कर्मत आहे आमच्या गावाला म्हणा की. नाही नाही खूप हा. म्हणजे खूप कर्मदे असं निसर्ग सौंदर्याने नटलेलं गाव आहे समजा तुमचं. हो ना, हो ना. आणि पाण्याचा जर हा भूभाग जर बघितला एकंदरीत इकडे बुलढाणा डिस्ट्रिक्टला लागून याची सीमारेखा आहे ना, बरोबर ना. हा, बुलढाणा आहे. हा इकडून बुलढाणा आहे. आता हा जर पट्टा जर गेलो आपण तर विदर्भ जवळ आहे समजा. एकंदरीत हा जे धरण आहे समजा त्या धरणाची बाउंड्री जर बघितली तर विदर्भ क्षेत्रामध्ये याची बाउंड्री येते समजा. तर या लोकांना इरिगेशन खालचा पट्टा जो समजा आहे सुमारे तर एलदरी हा जो धरण आहे समजा याची बांधकाम समजा तरी किती मध्ये झालेलं आहे. त्यावेळेस मी पण नव्हतो साहेब, आता कधी झालं काय माहिती. एकंदरीत खूप दिवस झालेले आहेत समजा. म्हणजे आय थिंक 100 वर्ष होऊन गेले तर. हा, 100 माझ्या वर्ष. आजोबाच्या पंजोबाच्या काळातलं आहे ते. 1959 ची का काहीतरी स्थापना हा. आहे याची. हा. आणि या मुख्य दरवाजे समजा 14 डोर आहेत याला. हा, हा. 14 डोर आहे त्याला. तर एकंदरीत या इरिगेशनच्या या धरणाच्या नियत क्षेत्र अंडर खाली समजा एकंदरीत खूप जमिनीचा पट्टा इरिगेशन खाली आलेला आहे. एकंदरीत या धरणाचा लाभ विदर्भ पण घेतो, मराठवाडा पण घेतो. हो. आणि त्याच्यानंतर ह्या धरणाचं पाणी खालच्या पट्ट्यामध्ये जर म्हणलं तर इथून नांदेडला जातं. नांदेडला गेल्याच्या नंतर विष्णुपुरी डॅम्पला, इथून खाली सिद्धेश्वर डॅम्पला जातं. सिद्धेश्वर डॅम्पहून पुन्हा खाली विष्णुपुरी डॅम्पला जातं. विष्णुपुरी डॅम्प मधून त्याच्यानंतर पूर्ण नांदेड जिल्हा जो आहे समजा तर या धरणाच्या अंडर खाली पूर्ण इरिगेशन खाली भाग आलेला नांदेडचा. तर तिथल्या लोकांची कसं आहे पूर्ण शेती जी आहे समजा ती पूर्ण शेती ओळीतीत क्षेत्रामध्ये आलेली आहे आणि पाण्याच्या जलसिंचन खाली आलेली. त्यामुळे या पाण्याचा त्या लोकांना मुख्यतः खूप फायदा झालेला आहे. त्या लोकांना आर्थिक दृष्टी पहा किती अभ्यासू व्यक्ती या. मी स्वतः इथं राहून या धरणाबद्दल जितकी माहिती मला स्वतः नसेल तितका अभ्यास आमचे परम मित्र डॉक्टर कंठाळे साहेबांना आहे. खूप आश्चर्याची बात आहे. आणि अभ्यास करण्याची क्षमता त्याची लहानपणापासून किंवा आम्ही सोबतच होतो, प्रत्येक गोष्टीमध्ये अभ्यास करण्याची क्षमता वेगळीच आहे अगदी.
तर हे आल्यावर एक आनंद निर्माण होते की बाबा मित्र आल्यावर जसं करमत आहे, लय भयानक करमत आहे. आम्ही त्याच्यामुळे म्हणजे मुद्दाम मित्र हा कसा असतो हा. वनव्यामध्ये गारव्यासारखा हा, असतो. ते एकंदरीत गारव्याला- उपमा जर दिली समजा हा, त्या हा. मैत्रीला, तर मैत्री जे समजा हम्म. मित्र जर भेटला तर मित्र कसा आवडतो आपल्याला, गारव्यासारखा आवडतो. आपण हे चालू आहे का नाही इतकं गारवायले, चालू आहे चालू आहे. बोला बोला आता. मित्र हा हा. वनव्यामध्ये कसा वाटतो, गारव्यासारखा वाटतो. हा. त्याच्यामुळे मित्रता हे एक नातं जे आहे, ते त्याच्यामुळे खूप आम्ही अतूट नातं आहे. उन्हाळ्यात उन्हाळा आहे आणि गारव्यासारखा मित्र वाटायला आहे. आणि खरंच गारवा आहे इकडं. आणि खूप गारवा आहे. हा, आणि हे कारण- पहा आता नेमकी हे जलसिंचन खाली असल्यामुळे कसं आहे, हम्म. या लोकांनी आता नेमकी पहा काय मुगाची पेरलं? पेरणी केलेली आहे. मूग आहे हा. उडीद आहे? मूग मूग हा मूग आहे. हे पहा साहेबांना ओळखीलं. किती छान क्रॉप आलेला आहे सध्या. पाहू शकता तुम्ही या ठिकाणी. बघा याचा व्ह्यू किती भारी दिसत आहे क्रॉप सध्या. आता हे कालन एकंदरीत जर विचार जर केला तर हे क्रॉप मॅक्झिमम 2 ते 2.5 मंथलीचं असतं. याच्यानंतर याच्या आपल्याला शेंगा खाऊन आपण याचा आनंद लुटू शकतो. एकंदरीत समजा 2 ते 2.5 महिन्याने आम्ही पुन्हा येणार आहेत या स्पॉटला आणि इथे शेंगाईचा परमोच्च आनंद घेणार आहेत आम्ही. शेंगा मुगाच्या शेंगा खाल्यावर काय होतंय, पातळ संडास लागते का? ते नका घेऊ. ते नका घेऊ. आणि हे ग्राउंडड सीड आहे. आता जर Groundnut, groundnut. ग्राउंडड आहे, ग्राउंडड हा. क्रॉप आहे. विचार जर केला तर हे ऑइल सीड आहे एकदम. आणि नॅच्युरल आहे. आपण याचा युजेस कशामध्ये करू शकतो, रेग्युलर खाण्यामध्ये यूज करू शकतो, डाएटमध्ये यूज करू शकतो. समजा शेंगदाण्याचा विचार जर केला, समजा मसाल्यामध्ये वगैरे यूज करू शकतो आपण. आणि ऑइल सीड असल्यामुळे या क्रॉपचा खूप युजेस होतो. आणि क्रॉप कसं आहे माहिती का, आर्थिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा आहे. कारण याच्यापासून लोकांना जो शेतकरी आहे समजा त्याला इन्कम सोर्सेस पण चांगला भेटतो समजा एकंदरीत. आणि जास्त या क्रॉपची म्हणजे टेक केअर घ्यायची गरज नाही. थोडंफार मॅक्झिमम तर घेणंच लागतं कोणत्या क्रॉपची समजा. पण हे क्रॉप जर बघितलं तर खूप छान वाटत आहे असं. आता सध्या नेमकीच पेरणी केलेली आहे या लोकांनी समजा शेतकरी इथल्यानी. तर एकंदरीत समजा मॅक्झिमम 1 महिना झाला असेल सर यांना. हा एक पेरू? महिना झाला. आता मग- त्याच्यानंतर आपण आणखीन 2-2.5 महिन्यानं आपण येणार आहेत आणि तर या शेंगा खाणार आहेत आपण. हा शेंगा खायला नाही तर. आणि आपले जितके फॉलोअर्स येत आणि तुम्ही सर्वांनी यायचं बरं शेंगा का? खायला या, भैमुग उपटायला या. हा. आणि सर्वांनी आम्हाला यायचं भैमुग बरं काढू का? लागा. हा. शेंगा बी खा. नक्की या बरं का तुम्ही पण. सर्वांनी शेंगा खाण्याचा परमोच्च आनंद घ्या. आणि एकदा येऊन तुम्ही इथं स्पॉटला या गावाला एकदा व्हिजिट करा. काय नजर आहे साहेब, पहा बरं तुम्ही. खूप view तुमच्याकडे भारी आहे. घ्या बरं थोडं. इकडून या, म्हणजे क्लिअरिटी. हे बघा हा डॅम बघा किती व्ह्यू भारी दिसत आहे. तुम्ही आता आम्ही येलदरी धरणाच्या जवळ आहे. बघा तुम्ही किती व्ह्यू छान दिसत आहे या गावाचा. आणि इथले लोक जास्त प्रामुख्याने जर म्हटलं ह्या गावामध्ये तर आदिवासी भाग, आदिवासी समाज जास्त आहे समजा. तर एकंदरीत या लोकांचा व्यवसाय जो आहे तो प्रामुख्याने समजा मासेमारी हा व्यवसाय करत आहेत. तर आर्थिक घटकाला समजा चालना मिळत आहे या लोकांना मासेमारीपासून समजा. एकंदरीत समजा जर विचार केला तर समजा म्हणजे कोकणामध्ये ज्या प्रकारे व्यवसाय करतात समजा त्याच प्रकारे इथले लोक आदिवासी समाज मासेमारी व्यवसाय करतो आणि त्यांचं पोट भरत आहे. आर्थिक दुर्बल घटक आहे समजा लोक हे इथले. तर त्याच्यावर समजा रोजचा व्यवहार वगैरे समजा म्हणा, त्यांना काही कामात पैशाची अडचण वगैरे समजा भासत असली समजा, तर ते लोक हा छोटा व्यवसाय करून समजा त्यांची रोजची उपासना भागवत आहेत समजा. एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. भलं राजू माहीत आपण दोघांचं